सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प मिळू शकेल ज्यामुळे तुम्ही पूर्ण उत्साहानं त्यामध्ये सहभागी व्हाल. तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि चांगला नफाही मिळेल. आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत चांगला फायदा होईल. व्यवसायात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्याल. तसेच भविष्याची योजना आखण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. दिवस आनंदाचा आणि जोशपूर्ण असेल. तुमची स्वप्न पूर्ण करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार राहा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगले परिणाम मिळतील आणि तुम्ही तुमची उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमच्यासाठी नवीन काम सुरू होऊ शकतं आणि तुम्ही ते तुमच्या कार्यक्षमतेनं पूर्ण करू शकता. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम आणि सातत्य राखण्याची गरज आहे. तुमचा विचार आणि वर्तन सकारात्मक ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त मेहनत करावी लागेल, पण हे सर्व तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला पाहिजे. आज तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करण्याची वेळ आली आहे. प्रिय व्यक्ती आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला अस्वस्थ करणार आहे. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला तुमच्या विचारांवर खास लक्ष द्यावं लागेल आणि काळजीपूर्वक काम करावं लागेल. आजूबाजूच्या लोकांपासून दूर राहावं लागू शकतं. पैशाच्या बाबतीतही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे, विशेषतः तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे खास लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. जोडीदाराशी तुम्ही संवाद साधा आणि त्याला पाठिंबा द्या. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा आणि लक्षात घ्या, तुमची स्वप्न आणि ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्ही फार यशस्वी व्हाल आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती करण्याची संधी मिळू शकते. नातेवाईकांशी तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांनी आज ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा. हा महत्त्वाचा सल्ला आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोरंजनावरती तुम्ही आज पैसे खर्च कराल. आरोग्याची काळजी घेणं आज फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही तुमच्या मानसिक शांतता आणि समाधानाकडे जास्त लक्ष द्या. तुमच्या कामामध्ये सतत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तरच आज तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अशुभ राहण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. विशेष करून तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी पहा. सकस आहार तुम्ही घ्या. तुमच्या जीवनातील परिस्थितीकडे तुम्ही सखोल लक्ष द्या आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्ही निर्णय घ्या. कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा घ्या आणि तुमच्या समस्या त्यांच्याशी शेअर करा. तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबद्दल जागरूक असलं पाहिजे आणि तुमच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करायला लागेल. तुमच्या लव्ह लाईफसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. तुमच्या प्रियकराशी तुमच्या नात्याबद्दल आता बोलण्याची गरज आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असेल.
तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला उत्साह जाणवेल. कामं तुमची वाढली आहेत. तुम्ही व्यस्त आहात, परंतु आरोग्याची काळजी घ्या. जर आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेट मिळू शकते आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील सुधारणार आहे. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त राहतील, पण त्याचसोबत तुमच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी ऐकण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कोणतंही काम अतिउत्साहानं करू नका, अन्यथा तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो. महत्त्वाची कामं ही वेळेवरती पूर्ण करा आणि तुमचं उत्पन्न आणि खर्चाचं बजेट सांभाळा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नसेल. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकर नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सावध राहावं लागेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. तुमचे नातेवाईक आज तुम्हाला काही खास भेटवस्तू देऊ शकतात. जोडीदारासोबत आज तुमचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त राहतील. आज तुमच्या कामाचं कौतुक होईल. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहाने करू नका, अन्यथा तुमचा गैरसमज होऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक ताण आणि काळजी तुम्ही टाळा आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे कटाक्षाने लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून काही खास भेटवस्तू मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. तुमच्या कामामध्ये समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही तुमच्या कुटुंबातील वाद टाळू शकता. रागामुळे तुमचं काम मात्र बिघडू शकतं. तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते, त्यामुळे तुमच्या खर्चाकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. तुमचा आवडता छंद जोपासण्यामध्ये थोडा वेळ घालवल्यानं तुम्हाला आराम मिळू शकतो. तुमचा ताणतणाव कमी होऊ शकतो आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगले यश मिळेल आणि तुमचा दिवस चांगला जाईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही उत्साहानं त्यामध्ये सहभागी व्हाल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. तसेच तुमच्या कामातही तुम्हाला चांगले यश मिळेल. जोडीदारासोबत डिनर डेटवर जाण्याचा तुमचा योग आहे आणि त्या निवांत क्षणांचा पुरेपूर आनंद तुम्ही घ्या. तुमच्या दोघांमधील संभाषण तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची संधी देईल. योजना बनवण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नसेल. तुम्हाला चढ उतारांनी भरलेल्या घटनांचा सामना करावा लागेल.
तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात जे तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता आणि या समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी बोलणं तुमच्यासाठी चांगलं राहील. नोकरदार लोकांनी कामामध्ये पूर्ण लक्ष देऊनच काम करावं, तरच तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खर्च करू शकता आणि तुमच्या कमाईतून खर्च केल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. आगामी काळामध्ये कोणत्याही आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. नियमित व्यायाम करा आणि आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज दुधामध्ये पाणी मिसळून पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा अनुकूल नाही. कदाचित तुम्हाला काही निराशाजनक घटनांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कामानं भरलेला असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आरोग्याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेटवस्तू मिळू शकते. तुमचे वैवाहिक जीवन देखील प्रेमानं भरलेलं असेल. नोकरदार लोक आज आपल्या कामामध्ये खूप व्यस्त राहतील. तुमच्या कामाचे तसेच ज्या प्रकारे तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलंय याचं खास कौतुक होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांनाही आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चाची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नंतर समस्या उद्भवू शकतात. कोणतंही काम अतिउत्साहानं करू नका, अन्यथा तुमचा गैरसमज होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलंय की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.